माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अभिष्ट चिंतनाला जनसागर उसळला। माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा येथील त्यांच्या निवासस्थानी संपूर्ण लातूर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह निलंगा मतदारसंघातील लोकांचा मोठा जनसागर उसळला होता। दिनांक 20 जून रोजी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा मतदारसंघासह लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावात शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वृक्षारोपण, गरीब रुग्णांना फळे वाटप यासह अनेक सामाजिक उपक्रम राबवून आमदार निलंगेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। आमदार निलंगेकर यांच्या निलंगा येथील निवासस्थानी भाजपा कार्यकर्त्यांसह लोकांनी मोठी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फोनवर दिल्या शुभेच्छा। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री संजय बनसोडे, विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंढे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील यांनी फोनवरून आमदार निलंगेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। भाजपा लातूर जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, मनसेचे जिल्हाध्यक्ष नरसिंग भिकाणे, प्रेरणा होनराव, अजित पाटील कव्हेकर, शिवसेनेचे सुधीर पाटील, भगवान जाधव, व्यंकट धुमाड, सकल मराठा समाज निलंगा ईश्वर पाटील, सतीश फट्टे, विनोद सोनवणे, राजकुमार साळुंके, विश्वजित गायकवाड, देविदास काळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मिलिंद लातुरे, किरण उडगे, शैलेश लाहोटी, रोहित पाटील, शिवाजी रेशमे, प्रसाद मुळे, मोहम्मद खा पठाण, बापूराव राठोड, गोविंद चिलकुरे, ॲडव्होकेट संभाजी पाटील, भगवानराव पाटील तळेगावकर, सरपंच स्वरूप धुमाड, विशाल गोरे, युवराज पवार, शरद सोमवंशी, नागेश जीवने, चाकूर नगरपंचायत अध्यक्ष कपिल माकणे आदींनी भेट घेऊन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना दिल्या शुभेच्छा। राज्यात पहिल्यांदाच नेत्याच्या वाढदिवसानिमित्त झाले ब्रेस्ट कॅन्सर निदान शिबिर। 11 महिलांना प्राथमिक स्वरूपात कॅन्सर असल्याचे झाले निदान। आक्का फाउंडेशन यांच्या सौजन्याने युई लाईफ अँड सायन्स, अंजनी माशाळकर फाउंडेशन पुणे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिरात निलंगा तालुक्यातील एकूण 350 महिलांची तपासणी करण्यात आली आणि यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, सीआरएफ महिला व अंगणवाडी मदतनीस सेविका यांचा सहभाग होता। या शिबिरात 11 महिलांना तपासणी अंती प्राथमिक स्वरूपात कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर आक्का फाउंडेशनच्या पुढाकारातून तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात येणार आहेत। कॅन्सरविषयी ग्रामीण भागातील महिलांमध्ये जनजागृती होण्याची गरज असल्याचे डॉक्टर शामली प्रधान यांनी या शिबिरादरम्यान सांगितले। डॉक्टर शामली प्रधान, डॉक्टर साधिका भोगले, डॉक्टर प्रणाली सावंत आदी तज्ञ डॉक्टरांच्या वतीने अत्याधुनिक मशीनच्या द्वारे तपासणी करण्यात आली आहे। या शिबिरासाठी युई लाईफ अँड सायन्स, अंजली माशाळकर पुणे येथील श्रद्धा पठारे, श्रीकांत देव, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सोपान आकेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वडगावे, तालुका आरोग्य अधिकारी प्रदीप कुमार जाधव, आक्का फाउंडेशनचे सुरेश जाधव, प्रणिता केदारे, पूजा सर्वदे, राहुल ढाले, सिद्धू डांगे यांनी परिश्रम घेतले आहेत। आमदार निलंगेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, संजय दोरवे, शेषराव ममाडे, ॲडव्होकेट वीरभद्र स्वामी, सुमित इनानी, निलंगा बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचनसुरे, नरसिंग बिरादार, शाहूराज थेटे, तानाजी बिरादार, देवणी तालुकाध्यक्ष काशीनाथ गरीबे, मंगेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष मेहत्रे, वामनराव भालके, माधव पाटील, दिलीप मिरगाडे, संदीप पाटील, शेखर मिरगाडे, लालू शेख, रावसाहेब आंबेगावे यांच्यासह सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटना, शिक्षक संघटना, विविध सामाजिक संघटना, व्यापारी, वैद्यकीय क्षेत्रातील खत असोसिएशन आदींनी आमदार निलंगेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत।